राम राम शेतकरी मित्रो, मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्रे यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. शेतकरी मित्रो, आपला मूग एंडो 16 जे एंडोची बॅग असते 16 नंबर, ते आपण ते बॅग टाकली. आपण जानेवारीच्या 7 तारखेला हे मूग पेरलेला आहे मित्रो. जानेवारीच्या 7 तारखेला पेरलेला मूग असल्यामुळं आता याला माल तर चालू झाला, त्याचा विशेष नाही आहे. पण तुम्हाला कुठेही येलो मोजाक दिसते का? येलो मोजाक कुठंतरी तुम्हाला रानामध्ये दिसते काय? बघा, आता 1-1.5 एकर माझा मूग आहे. तुम्हाला जिथं येलो मोजाकचं एकतरी झाड दिसते का कुठंतरी? नाही तर मुगावर, उन्हाळी मुगावर इतकं येलो मोजाक येते की लिमिटच्या बाहेर येते. ते कशामुळं? पांढऱ्या माश्या जास्त झाल्या की याचं याचं पावडर त्याला नेऊन लावणे, मग तिथं येलो मोजाक वाढणे. त्यासाठी या मुगाची एक मला पसंत आलं. म्हणजे कसं, मी आदल्या वर्षी टाकला होता मूग, तर त्यावेळेस येलो मोजाक जास्त आलता. पण या जे आहे एंडो 16 या मुगावर नाही का मुद्दाम येलो मोजाक नाही. आपण तसं प्राईड वगैरे हे बघा, मी आज फवारणी करायला आलो, प्राईड मारायला आलो, प्राईड मारायचं. पण मला हे मुगाचं एक पसंत आलं. शेंगा माल मिल चालू झाला, फूल वगैरे चालू झालं, पण येलो मोजाक कुठंच नाही. आता याला येलो मोजाकचा काही पत्ताच नाही. त्यामुळे व्यवस्थिशीर उत्पन्न येईल मुगाचं, कारण येलो मोजाक जर आला तर उत्पन्न मुगाचं येत नाही. त्यामुळे येलो मोजाक कुठं आला नाही, येऊ द्यायचा नाही. आपल्याला मुगाचं उत्पन्न घ्यायचं आहे. त्यामुळे आता प्राईड मारायलो. हे बघा, प्राईड मारणार, बस. हे पांढरी माशी मारली का येलो मोजाक वाढत नाही.